शुभविवाह या मालिकेच्या 12 जानेवारीच्या भागामध्ये आकाश सांगत असतो, अक्का आत्ताच्या आत्ता सायकल राणीला फोन लावा. मला ना तिचं खूप टेन्शन आले. खूप वेळ झाला ती अजून आली नाहीये आणि आता माझी सायकल पण तुटली. मी तिला कसं काय कळवू? यावरती अक्का म्हणतात, तू काळजी करू नकोस, मी तुझ्या सायकल राणीला फोन लावते आणि मग तू तिला बोल की तुला एकटीला घरी यावं लागेल. असं म्हणत अक्का आता भूमीला कॉल लावतात. कॉल केल्यावरती आकाश रडत रडत सांगतो, ए सायकल राणी, आज मला तुला सायकलने नेता येणार नाही, कारण न सायकल तुटली, त्या दत्ताची सायकल तुटली. आता भूमीला काही कळत नाही. भूमी म्हणते, आकाश तू का रडतोयस, काय झालंय? यावरती आकाश अक्कांना फोन देतो. अक्का सांगतात, ए पोरी, अगं त्या दत्ताची सायकल कशी कुणास ठाऊक पण तुटले, म्हणून या पोराने अगदी डोक्यावरती घेतले घर. त्यामुळे तू एक काम कर, तू एकटी चालत किंवा बसने लवकरात लवकर घरी ये. भूमी म्हणते, अक्का तुम्ही काळजी करू नका, मी येते लवकर घरी. असं म्हणत भूमी सांगते, अक्का फोन स्पीकरवर टाका. आणि फोन स्पीकरवर टाकल्यावरती भूमी सांगते, आकाश अरे तू रडू नकोस, तू पॅनिक होऊ नकोस, मी एकटी येईन ना, मला खरंच काही प्रॉब्लेम नाही आहे. असं म्हणत भूमी आकाशला समजवते. अक्का म्हणतात, झालं समाधान, चल बरं आता 4 घास खाऊन घे. पण आकाश काही ऐकायला तयार नसतो. अक्का बघतात की आकाशचं भूमीवरती खूप प्रेम आहे. तोपर्यंत भूमी इकडे घरी यायला निघते आणि विचार करते, खूपच उशीर झालेला आहे, म्हणजे आता आकाश माझी वाट पाहत असेल, मला लवकरात लवकर घरी गेलं पाहिजे. भूमी असा विचार करत असताना तिला रस्त्यामध्ये पडलेला दुष्यंत दिसतो. दुष्यंतची अवस्था खूप बिकट असते. भूमी सांगते, काय झालं, तुमची ही अवस्था कोणी केली? यावरती दुष्यंत म्हणतो, काय सांगायचं, श्रीमंत लोक गाडी घेऊन मद्यधुंद अवस्थेमध्ये इकडून तिकडून फिरतात आणि त्यानेच मला धडक दिली. धडक दिल्यावरती त्या व्यक्तीने वळून सुद्धा पाहिलं नाही की मी जिवंत आहे की मेलोय, आणि तडक ती व्यक्ती निघून गेली. काय म्हणायचं ह्या अशा श्रीमंत माजुरड्या लोकांना? आज तुम्ही इथे आला नसतात तर माझी अवस्था काय झाली असती काय माहिती. जगलो असतो, मेलो असतो, वाचलो असतो, काय माहिती. भूमी म्हणते, असं म्हणू नका, आपण आधी चाळीत जाऊया, तुमच्या घरी तुम्हाला सोडते आणि त्यानंतर डॉक्टरांना कॉल करते. डॉक्टरांना कॉल करून आपण चाळीत बोलवून घेऊ. यावरती दुष्यंत म्हणतो, मला तर इथून उठता सुद्धा येत नाही आहे. भूमी सांगते, ठीक आहे, मी तुम्हाला आधार देते, माझ्या आधाराने तुम्ही उठा आणि मग आपण चाळीत जाऊया. असं म्हणत दुष्यंतला आधार देत भूमी त्याला उठवते. ॲक्च्युली भूमीचा सहवास लाभावा यासाठी केलेलं दुष्यंतचं नाटक असतं आणि तो स्वतःच विचार करतो की कशा पद्धतीने त्याने हे नाटक वठवलेलं आहे. दुष्यंत आता आठवत असतो की तो इकडे येतो आणि आकाश आणि भूमीची सकाळची जवळीक पाहता त्याचा नुसता जळफळाट होत असतो. मग आपलं डोकं आपणच फोडून घेतो, आपल्याच अंगाला आपणच वार करतो, दगडाने कपडे फाडतो, खरचटवून घेतो, आणि हे सगळं फक्त आणि फक्त भूमीचा स्पर्श, भूमीचा सहवास यासाठी केलेलं असतं. भूमीची सहानुभूती आपल्याला मिळावी आणि तसंच होतं. भूमी त्याला आपला आधार देते, आपल्या खांद्यावरती त्याचा हात ठेवते आणि हळूहळू त्याला आता चाळीच्या दिशेने घेऊन जाते. दुष्यंत या गोष्टीचा पुरेपूर फायदा उचलतो आणि आता भूमीला आपल्या जवळ घेतो आणि तिचा हात हातात घेऊन अगदी कुत्सितपणे हसत असतो. बराच उशीर झाला तरी अजून भूमी आली नसते, म्हणून आता इकडे आका खाऊ घेऊन आकाशसाठी, आणि बाळा काहीतरी खाऊन घे. आकाश म्हणतो, नाही, सायकल राणी सुद्धा उपाशी असेल ना, मग मी कसं काय खाऊ, मला सायकल राणीची वाट पाहायची आहे, बराच उशीर झालाय, ती आलीच नाही अक्का. असं म्हणत असताना आकाश आणि अक्कांच्या समोर भूमी दुष्यंतला विचित्र अवस्थेमध्ये घेऊन येते आणि दुष्यंत कुत्सित नजरेने आकाशकडे पाहत असतो आणि मनात विचार करतो, आकाश, कालच्या सकाळी तू भूमीला घेऊन कसा जवळ घेऊन गेला होतास, त्याचप्रमाणे आत्ता त्यापेक्षाही जवळीक साधत मी भूमीला माझ्या जवळ घेऊन आलोय, मीच बाजी मारली. यावरती आकाश म्हणतो, ए सायकल राणी, काय झालं ह्यांना, असं रक्त वगैरे काय येतंय? यावरती भूमी सांगते, अरे एका गाडीवाल्याने त्यांना उडवलं, म्हणजे दारू पिऊन गाडी चालवत होता त्या माणसाने यांना उडवलं. आकाश म्हणतो, तो दारू पिऊन गाडी चालवत होता, हे कसं काय समजलं? असं म्हणत आकाश व्हॅलिड क्वेश्चन विचारतो, कारण गाडी चालवणारा प्यायलेला आहे की नाही प्यायलेला आहे हे कसं दुष्यंतला समजलेलं असतं? भूमी सांगते, तो विषय नाही आहे, तू आत्ताच्या आत्ता यांना आपण त्यांच्या खोलीत घेऊन जाऊया का? असं म्हणत ती आता दुष्यंतला खोलीत नेत असते. तोपर्यंत रागिणी इकडे आता आपलं काम करत असताना तिला जोसेफचा कॉल येतो. जोसेफ तिला अभिजितबद्दल एक व्हिडिओ पाठवतो आणि म्हणतो, तुम्ही माझ्यासाठी जे काम दिलं होतं ते काम मी अचूक केलंय, तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल की तुमचा मुलगा तुमच्याविरुद्ध काय कारस्थानं करतोय.
मग आता अभिजितचा व्हिडिओ पाहिल्यावरती रागिणीची तळपायाची आग मस्तकात जाते आणि ती विचार करते, अभिजित मला इतका धोका देऊ शकतो असं मला वाटलं नव्हतं रे, तू माझा इतका मोठा विश्वासघात केला आहेस असं म्हणत आता इकडे रागिणी खूप चिडलेली असते. तोपर्यंत आकाश आणि भूमी दुष्यंतला घेऊन आता रूममध्ये येतात आणि त्याला आता मलमपट्टी करण्यासाठी भूमी सांगते, मी पाणी बघते. दुष्यंत म्हणतो, घरामध्ये पाणी नाही आहे, सकाळी पाणी भरायचं राहूनच गेलं. यावरती भूमी म्हणते, काही प्रॉब्लेम नाही आहे, मी माझ्या घरातून पाणी आणते. आकाश म्हणतो, सायकल राणी खूप उशीर झालाय, आपण घरी जाऊया का? भूमी म्हणते, थांब आकाश, म्हणजे यांचं आहे ना डोक्याला झालेली जखम वगैरे सगळी मी पुसून घेते, ती स्वच्छ करूया, औषध लावूया, मग आपण घरी जाऊया. तू एक काम करशील का, आपल्या घरून थोडं पाणी आणशील का? आता मात्र आकाश म्हणतो, मी पाणी आणू? आकाशला खरं तर या अवस्थेमध्ये भूमी आणि दुष्यंतला सोडून जायचं नसतं, त्यामुळे तो पाणी आणला जायला आता कचरत असतो. तोपर्यंत रागिणी आता कॉल करते आणि काहीतरी महत्त्वाच्या गोष्टी ठरवते अभिजितला आता मात्र तिला धडा शिकवायचा असतो. अभिजितचा व्हिडिओ एकदम विचित्र असतो, तिला काहीतरी पुरावा मिळालेला असतो. आता रागिणी बोर्ड मीटिंग असते ती प्रीपॉन करते, कारण या बोर्ड मीटिंगमध्येच महाजन गारमेंटचा CEO ठरणार असतो आणि हा CEO ठरण्यासाठी अभिजितने आपल्या बाजूने पैसे देऊन माणसांना फिरवल्याचं रागिणीला समजल्यामुळे ती बोर्ड मीटिंग 4-5 दिवसानंतरची दुसऱ्याच दिवशी प्रीपॉन केलेली आता रागिणी ठरवते आणि रागिणी वाट पाहत बसते की आता ह्या अभिजितला धडा शिकवायलाच पाहिजे. तितक्यात राजा काका अभिजित हे दोघं जण येतात. राजा काका म्हणतात, अगं काय रागिणी, काय गप्पा चालल्या होत्या? रागिणी म्हणते, अहो काही नाही, म्हणजे आपल्याला एक कामं उरकती घ्यायला पाहिजेत. इनामदार कंपनीचं मोठं कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करायचं आहे, त्यासाठी मी विचार केला 4 ते 5 दिवसानंतर असणारी आपली बोर्ड मीटिंग, ज्या मीटिंगमध्ये CEO सिलेक्ट होणार आहे, CEOचं इलेक्शन होणार आहे, ती बोर्ड मीटिंग मी लवकरात लवकर पोस्टपोन करायचं ठरवलं होतं, पण आता ती प्रीपॉन करते, म्हणजे उद्याच्या उद्या घेते. अभिजित तुला काही प्रॉब्लेम नाही आहे ना? अभिजित म्हणतो, मला का प्रॉब्लेम असेल? यावरती रागिणी म्हणते, नाही आपण उद्याच्या उद्या ही मीटिंग घेतोय. तितक्यात तिथे पौर्णिमा येते आणि काय चाललंय, कसली मीटिंग? यावरती रागिणी सांगते, काही नाही, बोर्ड मीटिंग आहे ना. अभिजित म्हणतो, हो, 4-5 दिवसानंतर असलेली बोर्ड मीटिंग, ज्याच्यामध्ये CEOचं सिलेक्शन होणार आहे ना, ती बोर्ड मीटिंग आईने प्रीपॉन केलेली आहे. बोर्ड मीटिंग प्रीपॉन केली म्हटल्यावरती थोडीशी आता पौर्णिमा आपण हादरते आणि ते म्हणते, असं आहे का, मी पण येऊ का या मीटिंगला? त्यावरती रागिणी म्हणते, हो, तू असल्याशिवाय मीटिंग कशी होणार? तसंही अभिजितने तुला आता या कामामध्ये इन्व्हॉल्व करून घेतलेलंच आहे. तितक्यात सगळ्यांचं लक्ष जातं तर तिकडे नीलांबरी बॅग वगैरे घेऊन राहायला आलेली असते आणि येऊ का मी असं म्हणत एंटर करते. आकाश इकडे पाणी आणायला जायला तयारच नसतो. तो म्हणतो, सायकल राणी, पातेलं खूप मोठं आहे, मी कसं आणणार? भूमी म्हणते, अरे एवढं मोठं पातेलं उचलून नको आणूस, तू छोट्याशा पातेल्यामध्ये पाणी आणू शकतोस का? आकाश म्हणतो, ठीक आहे सायकल राणी. असं म्हटल्यावरती आकाश आता पाणी आणायला जातो. तोपर्यंत भूमी आता सांगत असते, आपल्याला स्वच्छ कॉटनचं फडकं पाहिजे, मी पाहते असं म्हणत त्या मुलीची बॉडी ठेवलेल्या ठिकाणी भूमी आता कॉटनचं स्वच्छ फडकं शोधण्यासाठी जायला लागते. आता मात्र दुष्यंत गडबडतो, कारण जर भूमीने तो पडदा उघडला तर खूप मोठी गडबड होणार असते. तो विचार करतो, आता काय करू? आणि त्याच वेळेला भूमीची साडी पण त्या कपड्यांच्या इथे असते. जर भूमीची साडी तिला दिसली तर आपल्यावरचा तिचा संशय बळावेल हे सुद्धा त्याला कळतं आणि तो आता गडबडतो. पण आता दुष्यंतची चोरी अचूक पकडली जाणार असते, ज्या वेळेला आता सगळ्यांच्या समोर त्या मुलीची बॉडी आलेली असते. दुष्यंत हादरतो. इकडे पोलीस वगैरे येतात. भूमी सांगत असते, अक्का हे पोलीस इकडे का आलेत? यावरती अक्का म्हणतात, अगं कोणत्या तरी एका मुलीची बॉडीनं आपल्या इकडे सापडले ग्राउंडवरती, या रिकाम्या ग्राउंडवरती ती बॉडी आहे आणि तेच पोलीस पाहायला आलेत. यावरती भूमी सांगते, कोण आहे ती मुलगी? अक्का म्हणतात, खरंच मला काहीच माहीत नाही आहे की ती मुलगी कोण आहे, इथे कुठे तिला पाहिलं पण नाही कुणी. पण आकाशला संशय येतो. त्या मुलीची बॉडी म्हटल्यावरती आकाश विचार करतो, कोण आहे ती मुलगी, मला पाहायलाच पाहिजे. आणि त्याच वेळेला भूमी सांगते, त्या मुलीला न्याय मिळू दे, ज्यांनी कोणी तिची ही अवस्था केली ना त्याला शिक्षा ही मिळालीच पाहिजे. असा विचार करत भूमी आता देवाची प्रार्थना करत असताना आकाश मात्र ती बॉडी कुणाची आहे हे पाहण्यासाठी पुढे सरसावतो. बॉडीला खूप वास येत असतो, कारण बरेच दिवस ती बॉडी दुष्यंतच्या घरामध्ये पडलेली असते आणि त्यामुळे वास खूप येत असतो. भूमी देवाची प्रार्थना करते,
येते, तिला न्याय मिळवते. तेवढ्यात आकाश बॉडी कुणाची ते पाहण्यासाठी पुढे पुढे जातो. आकाश पुढे जातो, भूमी आवाज देते, पण आकाश ज्या वेळेला बॉडी पाहणार तेव्हा त्याला ही बॉडी असलेली मुलगी म्हणजे ही मुलगी आपण या मास्तरसोबत पाहिल्याचं आठवल्यावरती आकाश आता मास्तरचं भांडं उघडं करणार.